नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। एक महत्त्वाचा विषय तो बोलायचा आहे आणि तो बोलला पाहिजे म्हणून हा सगळा व्हिडिओ बनवतोय। परवा भिवंडीच्या त्या सगळ्या ठाण्यामध्ये मुस्लिमांचा मोठा मोर्चा घेऊन ही सगळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबई बंद करण्यासाठी आणि मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी सगळे जण आले आणि भिवंडीच्या त्या सगळ्या मला वाटते सीमा भागांमध्ये येऊन त्यांनी सर तन से जुदा करेंगे असं आपल्या हिंदूंना सांगतायत किंवा जे काय बोलले असतील यांच्या विरोधात त्यांच्या विषयी बोलतात। सुरुवातीला म्हणजे हा विषय कशापासून घडला, रामगिरी महाराजांचं ते वक्तव्य होतं त्याच्यापासून। आता आधी ऐका रामगिरी महाराजांचं वक्तव्य काय। या मोहम्मद पैगंबराने वयाच्या 50व्या वर्षी एका 6 वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे। एक मनुष्य 50 वर्षाचा मनुष्य 6 वर्षाच्या मुलीशी लग्न करतो, यापेक्षा कोणता अत्याचार असू शकतो? ज्यांचे आदर्श असे आहेत ते काय वागतील? या मुस्लिम धर्मामध्ये स्त्रियांवर जे हत्या घडतात त्याला कारण आहे, अत्याचाराचं हेच कारण आहे की त्यांचे आदर्शच अत्याचारी होते। त्यामध्ये जे विचारवंत मुस्लिम आहेत आणि जे मोठे मोठे 10-20 वर्ष मौलाना म्हणून जे राहिलेले आहेत, पण त्यांनी जेव्हा इस्लामचा कुराणाचा अतिशय सूक्ष्म अभ्यास केला आणि सूक्ष्म अभ्यास केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की अन्याय अत्याचाराशिवाय यामध्ये काहीच नाही, त्यांनी धर्म सोडून दिलेले आहेत। पाकिस्तानमध्ये सुद्धा हा आकडा कोटीच्या पुढे गेलेले आहेत। करोडो लोकांनी इस्लाम सोडला पाकिस्तानमध्ये। ऐकलत? आता हे ऐकल्यानंतर ज्या MIM नावाच्या पक्षाने हा मोर्चा काढला होता, त्या MIMचा हा नेता आता हिंदू देवदेवतांविषयी काय बोलतोय त्याची ही एक जरा क्लिप ऐका। लोगों के खुदायां हैं, वो क्या क्या जो पूजा करते हैं, कितने राम लक्ष्मण दुर्गा लक्ष्मी फुला क्या क्या है, कितने भाई हर 8 दिन में एक नया पैदा हो जाता है। अब तो नए आ गए, गणेश थे वो थे महाराज, अब हनुमान जयंती आ गई, रामनवमी आ गई, लक्ष्मी मालूम थी, ये भाग्य लक्ष्मी आज तक नहीं सुने। ये कौन सी नहीं है भाई? और दुर्गा सुने, ये सुने, बहरहाल मैं क्या बोलूं, कैसे कैसे नामा है। ये मुबारक महफिल में वो मनुष्य नामों को लेके खराब करना नहीं चाहता। ऐकलं हे मी तुम्हाला याच्यासाठी दाखवलं की साला तुम्हाला असं वाटायला नको की मी बाबा काय कुठं भेदभाव करतोय का। म्हणजे एका बाजूला रामगिरी महाराजांचं हे वक्तव्य आणि एका बाजूला यांच्याच पक्षातल्या नेत्याचं हिंदू धर्माविषयी आपल्या देवदेवतांविषयी केलेले खानेरडे अपमान, या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या। आता सर तन से जुदा कोणी म्हणलं पाहिजे ते जरा आपण एकदा ठरवूया। आणि राहिला प्रश्न, मी यांना पहिल्यांदा सांगून देतोय, तुम्ही जे सर तन से जुदा ज्या गोष्टी लावताय ना, हिंदू देखील शांत नाही बसू शकत। म्हणजे तुम्ही असं समजू नका तिच्या आयला एकाचं मुंड कापली की लगेच हे घाबरून मागं पळतील। नाही बाबांनो, तुम्ही येडे आहात तुम्ही। मग तुम्हाला देखील या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत। ते आलेला सगळा मोर्चा घेऊन आले होते, ठीक आहे, त्यांची मागणी असेल त्यांच्या धर्मासाठी, त्याच्यामध्ये गोष्ट माझी नाहीये। ते आल्यानंतर पोलिसांनी चांगला त्यांना दणका दाखवला, पण या सगळ्या गोष्टींविषयी एक मला बोलायचं आहे की साधू संतांविषयी बोलण्याचे यांचं धाडस वाढू लागले। यांना कोणीतरी मागून ताकद देत आहे, यांना कोणीतरी मागून बोलायला भाग पाडतंय, यांना एकत्र येण्यासाठी कोणीतरी मोठी ताकद निर्माण करून देत आहे, यांची माथी फडकवली जात आहेत। हे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। या मवियाच्या या महाविकास आघाडीच्या या शरद पवार गटाच्या उद्धव ठाकरेंनी ते काँग्रेसच्या 4-5 जागा वाढल्या का, यांची मस्ती बघा केवढी वाढली। यांच्यामध्ये किती जोश येऊ लागला की आता आम्ही काय करू शकतो, आम्ही हिंदूंना कापून फेकू, हिंदूंना मारून टाकू, असले विचार तुम्ही करत असाल तर ते विचार करू नका। एक लक्षात घ्या, ते 2008 साली की काय रजा अकादमीचा मोर्चा इथं निघाला ना मुंबईला, बघितलं काय केलं त्यांनी? कोण ही रजा अकादमीची माणसं होती? बांगलादेश पाकिस्तानमधनं मागवलेली लोक होती ही। त्यांनी इथं येऊन मुंबईमध्ये तो मोर्चा काढला आणि त्याच्या विरोधात राज ठाकरेंनी काय ते आंदोलन केलं होतं। यांचं सरकार होतं, शरद पवारांचं सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला। ही सगळा उत्मात त्यांनी केलेला आहे, हे विसरून चालणार नाही, एवढं लक्षात ठेवा। बरं, त्या रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केले त्याच्यावरती रामगिरी महाराज म्हणतायत ना की तुम्ही जा कायदेशीर, तुम्ही जर संविधान करत आलाय ना इथं, तर जा त्या संविधानाच्या चौकटीत जा आणि ते काय बोलले असतील त्याचं मग उलगडा करून दाखवा। जर सांगितलं मला कोर्टाने की तुम्ही चुकीचं बोललाय तर ते आजन्म कारावास भोगायला तयार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। तरी देखील या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठेतरी राजकीय गोष्टींसाठी उफाळल्या जात आहेत आणि दोन धर्मांमधलं जाणून बुजून तेढ इकडून निर्माण केलं जातं। हे आपल्याकडे बोटं ठेवतात ना, अंधभक्त म्हणजे जाणून बुजून हा टॅग लावलाय लोकांनी, लक्षात ठेवा हिंदूंनो, तुम्हाला
पांगवण्यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी जाणून बुजून आपल्याकडे बोटं दाखवतात की आपण धर्मात तेढ करतो, पण तसं नाही आहे. धर्मात तेढ इकडून केलं जातं, हे कधी विसरू नका. जे काही रामगिरी महाराज बोलले, त्या रामगिरी महाराजांच्या ज्या काही वक्तव्यावर त्यांनी जे काय बोलले असतील त्याच्यावरती कायदेशीर मला असं वाटतं की कुठलीही पडताळणी न करता किंवा कुठल्याही मला असं वाटतं इकडच्या तिकडच्या गोष्टीचा अभ्यास न करता हे यांचेच लोक, हे विजय वडेट्टीवार असोत, अमोल कोल्हे असोत, ते संदीप क्षीरसागर असोत, ते कल्याण काळे, ही अनेक कित्येक लोक ही महाविकास आघाडीची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून यांच्यावरती कारवाई करायला सांगतात, अटक करायला सांगतात. मग जेव्हा आमच्या धर्मांवरती काही लोक बोलली जातात, आमच्या देवी देवतांचा अपमान केला जातो तेव्हा आम्हाला नाही वाईट वाटत का? आमचं नाही की रक्त उसळून निघत? म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, अमोल कोल्हे कोण? हिंदू. हे संदीप क्षीरसागर कोण? तो कल्याण काळे. सगळे आपली हिंदू लोक आहेत, सगळे आपली हिंदू लोक आहेत. पण बोलतायत कोणाच्या विरोधात? आपल्याच. काय अमोल कोल्हे काय घरात काय मजारीच्या पाया पडतात का? देवांच्याच घंटी वाजवत असतील ना? हेच अमोल कोल्हे महाराजांची भूमिका करणारे. सगळ्यात मला असं वाटतंय की दुतोंडी माणूस कुठला असावा आणि घातक माणूस कोण असावा ना राजकारणात, तो अमोल कोल्हे. तेवढं लक्षात ठेवावं. आम्ही विसरलो नाही. फक्त पैसा कमवण्यासाठी महाराजांच्या त्यांनी भूमिका केल्यात आतापर्यंत आणि ते भावनिक सगळ्या गोष्टी हाताशी धरून बसलेत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. हिंदूंचा घात करणार एक दिवशी या सगळ्या गोष्टी इथून दिसत आहेत. हे जे आज नेते रामगिरी महाराजांच्या अटकेचा आणि या सगळ्या गोष्टींचा, हिंदू देवदेश आपल्या देवांना सगळ्या कसं खाली दाखवता येईल, कसे त्यांची विटंबना करता येईल, हे करणारे सगळे महाविकास आघाडीचे नेते, हे पवारांचे आणि सगळे ही लोक जेव्हा आपल्या जिहादी सगळा आपल्या पोरींना कापून फेकतात, कुठे होते ही लोक? आज इतकी प्रकरणं घडली, कुठे होती? आपल्या यशस्वी शिंदेला मारून फेकण्यात आलं, कुठे आवाज उठवताय? अक्षय शिंदेला ठोकल्यानंतर लगेच पायाखालची जमीन सरकली की आता विषय संपला, आता मुद्दा नाही आपल्याकडं. पण यशस्वीला मारण्यानंतर जिहाद्याच्या विरोधात बोलण्याची हिंमत तुमची झाली नाही, कारण माहिती आहे ना, चला आपण बोललो ना याच्या विरोधात तर मुस्लिम आपले रागवतील, लगेच आपली मतं लगेच निघून जातील. मग आपण काय करत बसायचं? असली दुतोंडी आणि घाणेरडी लोक यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं. यांनी छत्रपतींच्या नाकाखाली जाऊन संपूर्ण महाराष्ट्राला मी सांगतो तुम्हाला पोखरून काढलंय आणि हे आम्ही कधी विसरणार नाही. आमचं सगळं लक्ष आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला दाखवून देऊ की हिंदू धर्माच्या विरोधात तुम्ही जाताय. म्हणजे मी तुम्हाला सरळ सांगू का, रामगिरी महाराजांनी काय वक्तव्य केलं असेल कायद्याच्या चौकटीत त्याची नक्कीच हे झाली पाहिजे. नक्कीच त्यांना जे काय चूक असतील तर चूक बरोबर असेल तर बरोबर नक्कीच झालं पाहिजे. पण जेव्हा आमच्या देखील देवदेवतांवरती या सगळ्या गोष्टी केल्या जातात तेव्हा आम्ही नाही सरतनसे जुदाचे नारे देत, कारण आम्ही संयमी आहोत. आम्ही काय असले कुठले विध्वंसक आमची वृत्ती नाही आमच्या धर्माची. पण ज्या दिवशी तुम्ही जाणून बुजून आम्हाला 1, 2, 3 वेळा जर डिवसण्याचा प्रयत्न केला तर चौथ्या वेळेला ज्यावेळेला हिंदू पेटवून उठेल ना तेव्हा मग काहीतरी गोष्टी वेगळ्या असतील, एवढं लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला काही धमकी देत नाहीये, पण कुठेतरी धर्मातला सलोखा जर अशी काही नालायक लोकांनी राजकीय स्वार्थासाठी बिघडवत असतील तर मग हा भाईचारा निभवण्यात देखील काही अर्थ नाही. मग तुम्ही तुमचं आणि आम्ही आमचं या सगळ्या गोष्टी आपल्याला सरळ बोलाव्या लागतील, कारण ही काही लोक, नासकी लोक आणि खास करून ही सगळी महाविकास आघाडीवाले जाणून बुजून या लोकांना, तुमच्यासारख्या लोकांना डोक्यात काहीतरी टाकतात या मुस्लिमांच्या, आणि जाणून बुजून या सगळ्या गोष्टी भडकवल्या जातात आणि मतांसाठी सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी, स्वार्थासाठी हिंदू धर्माच्या विरोधात ही सगळी लोक उभी राहतात. हे कधी विसरून चालणार नाही. या शरद पवारांच्या मंचावरती स्वामी समर्थांना नको तसले घाणेरडे शब्द त्या ब्रिगेडी माणसानं वापरले. श्रीरामांचा अपमान केला. जितेंद्र आव्हाड श्रीरामांना नॉनव्हेज खातो का म्हणतात. ती बाई, ती अंधारी, त्या अंधारी बाई तर तिच्या याला काय बोलले, त्या गोष्टी आम्ही देखील हिंदू म्हणून कधी विसरणार नाहीत, कारण आम्ही आमच्या देवदेवतांचा अपमान सहन करणार नाही.